जेव्हा बातमी असते विश्वासाची, तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज. तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज. पाहूया आजच्या बातम्या. शेतकऱ्यांचे जुने थकीत वीज बिल माफ करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. 48,000 कोटींचे जुने वीज बिल. मुंबई. राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईत विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील बळीराजासाठी आणखी 2 अत्यंत मोठ्या घोषणा केल्या. त्यांनी 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी पंपांचे तब्बल 48,000 कोटी रुपयांचे जुने थकीत वीज बिल सरकार पूर्णपणे माफ करणार असल्याची मोठी घोषणा केली. तसेच लवकरच राज्यातील 100% शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज पुरवली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी कशा आणि का काढल्या यावरही सविस्तर भाष्य केले. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांची माहिती देताना उपमुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठी घोषणा वीज बिलांसंदर्भात केली. जुनी थकबाकी शून्यावर. 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी पंपांचे सध्याचे वीज बिल सरकारने आधीच माफ केले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या नावावर जुनी थकीत बिले कागदोपत्री तशीच होती. यामुळे शेतकऱ्यांना नवीन कनेक्शन घेताना किंवा इतर कामात अडचणी येत होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे तब्बल 48,000 कोटी रुपयांचे जुने थकीत वीज बिल सरकार पूर्णपणे माफ करणार आहे. आम्हाला वाटते की शेतकऱ्यांवरील जुन्या देण्याचा बोजा पूर्णपणे दूर व्हावा, जेणेकरून ते नव्याने सुरुवात करू शकतील आणि आपल्या भविष्यासाठी एक नवीन अध्याय लिहू शकतील. याच उद्देशाने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महत्त्वाचे मुद्दे. शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की सध्या राज्यातील 76% शेतकऱ्यांना वीज पुरवठा केला जात आहे आणि नजीकच्या काळात हे प्रमाण 100% नेले जाईल. त्या व्यतिरिक्त फडणवीस यांनी जाहीर केले की शेतकऱ्यांकडे असलेली 48,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिले माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.